वसई विरार महानगर पालिका की आज पहली महासभा संपन्न हुई। इस बैठक में कई नए और पुराने नेताओं ने भाग लिया। महासभा में विपक्ष की ओर से मनोज पाटिल को विरोधी पक्ष का नेता चुना गया। विरोधी पक्ष नेता चुने जाने के बाद मीडिया से बातचीत में मनोज पाटिल ने कहा कि जनता ने हमें मजबूत विपक्ष की जिम्मेदारी दी है। हम शहर के विकास कार्यों पर नजर रखेंगे। जहां गलत नीतियां या भ्रष्टाचार होगा वहां सख्त विरोध करेंगे। पानी, सड़क, स्वच्छता और सुरक्षा जैसे मुद्दों को प्राथमिकता देंगे। उन्होंने कहा कि विपक्ष जनता की आवाज बंद कर काम करेगा, जबकि वहीं दूसरी ओर महापौर ने कहा कि सभी पार्षद मिलकर शहर के विकास के लिए काम करें और राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर जनता के हित को प्राथमिकता दिया जाएगा। अधूरे प्रोजेक्ट्स को जल्द ही पूरा किया जाएगा। पारदर्शिता और जवाबदेही के साथ प्रशासन चलाया जाएगा। साथ ही महापौर ने विपक्ष से सकारात्मक सहयोग की भी अपील की। गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, आदरणीय मोदीजींचं, देवेंद्रजींचं आणि आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व यामुळे 2024ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली। त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सन्माननीय खासदार सावरा साहेब, या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबे, आमचे गटनेते अशोक शेळके, या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। आणि वसई विरारच्या हजारो कार्यकर्त्यांचं एक स्वप्न, या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा, अशा पद्धतीचं स्वप्न होतं। ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे। येणाऱ्या काय सांगाल आता हे कसे तुम्ही सत्ताधाऱ्यांना रोखणार आहे आणि काय करणार? वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत। जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल, जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू। कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं, विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल की हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचंच होईल, या ठिकाणी आम्ही सजग राहू।